हॅलो एव्हरीवन. चॉकलेट म्हणलं की मुलांचा फार जिव्हाळ्याचा विषय, हो की नाही? म्हणून म्हटलं चला घरी बनवूया विथ अ हेल्दी टच. तर मी काय करत होते, आधी थोडे ड्रायफ्रूट्स घेतले. त्यांना ना खरं तर सुरीने नाईफने कट करायला घेतलं, पण त्याला वेळ लागला असता म्हणून मी चॉपरने त्यांना बारीक केलं. नंतर मी ही घेतली होती कोको पावडर. ही आमच्याकडे ऑलरेडी आहे बरं का. हे सुधीर दुधामध्ये पण घेतात 1 स्पून कोको पावडर किंवा चॉकलेट पावडर. आणि ती जी घेतली होती मी ती पाऊण वाटी, आणि तेवढाच पाऊण वाटी मी घेतला होता हा घरचा गूळ जागिरी. जेवढं कोको पावडर घेतली तेवढाच जागिरी घेतला होता. आणि तिकडे मी तूप, आपलं घरचं देसी तूप गरम करायला ठेवलं होतं. मग आता मी ते तूपही आधी मिक्सरमधून एवढं बारीक करून घेतलं, कारण ते छान मिक्स व्हावं म्हणून दोन्ही पण कोको पावडर आणि गूळ. मग तो खूप छान मिक्स झाला होता आणि त्याला छान स्मेलही आला होता. त्यानंतर आता मी जे गरम करायला तूप ठेवलं होतं गॅसवर ते घेतलं होतं, आणि आधी जी वाटी घेतली होती मी त्यामध्ये जेवढं गूळ आणि कोको पावडर घेतली होती तेवढंच मी तूपही घेतलं होतं, तेवढीच वाटी, पाऊण वाटी. पण मला वाटतं ते थोडं जास्त झालं होतं. तुम्ही ना थोडं पाव वाटी घेतलं तर अजून जास्त छान लागेल. थोडीशी चॉकलेट्स जरा तुपकट झाली होती, कारण मला वाटतं तूप मी पण फर्स्ट टाईम ट्राय केलं ना तर तूप जास्त झालं होतं. तर नेक्स्ट टाईम मी पण पुन्हा करेल ना तेव्हा थोडं तूप कमीच घालेन. आणि नंतर हे सगळं मिश्रण मी मोल्डमध्ये भरून घेतलं होतं. इथं मी कालच ही मोल्ड आणलं होतं डीमार्टमधून, आणि ते ॲनिमल्सचे होते, शीप, मणिमाऊ, म्हणजे कॅट, काऊ वगैरे. कारण माझ्या मुलांना ॲनिमल्स खूप आवडतात म्हणून. मग ते छान मी सेट करून आता ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि तरीही मोल्डमध्ये ठेवून माझ्याकडे बॅटर राहिलं होतं म्हणून, ते मिश्रण राहिलं होतं म्हणून मी ते ताटालाच तूप लावून त्यातच सेट करून घेतलं. आणि मग तसंच मी फ्रीजमध्ये ते चॉकलेट सेट करण्यासाठी ठेवलं होतं. मग आफ्टर 3-4 आवर्स माझे चॉकलेट्स तयार झाले होते. मी हे असंच स्क्वेअर शेप त्यात सेट करून घेतलं आणि ते छान झालं होतं चॉकलेट्स. फक्त एवढंच आहे की माझ्याकडनं तूप थोडं जास्त झालं, तर ते प्रमाण थोडं कमी, म्हणजे आधी आपण जे पूर्ण पाऊण वाटी घेतलं होतं त्याच्या अर्धच घेतलं तरी चालेल, गूळ आणि कोको पावडरचं. हे बघा तूप दिसतं, टेस्टला छान झालं ते, पण तूप जास्त झालं. बघा हे शीप होतं आणि हे मणिमाऊ कॅट. व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक अँड शेअर.